आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। जादूटोणा करणाऱ्या व्यक्तीसह अन्य 4 जणांच्या मदतीने कपिल बागुलने पत्नी शारदाला संपवलं। धुळे शहरातील रहिवासी असलेल्या कपिल बाळू बागुल मिलिटरीमध्ये क्लर्क या पदावर कार्यरत असणाऱ्या नराधमाने गेल्या काही दिवसांपूर्वी पत्नी पूजा बागुल हिला पेस्ट्रीसाइडचे इंजेक्शन दिल्याने तिचा मृत्यू झाला होता। कपिल बागुल याची प्रज्ञा कार्डेले नामक महिलासोबत असलेले प्रेम संबंधांच्या आड त्याची पत्नी येत असल्याच्या कारणातून त्याने तिला पेस्ट्रीसाइडचे इंजेक्शन दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती। या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असताना पोलिसांच्या तपासातून आरोपी पती कपिल बागुल याची जादूटोणा करणाऱ्या भूषण बापू काळे नामक व्यक्तीच्या मदतीने त्याने हा खून केल्याचं समोर आलं असून कपिल बागुल याची प्रियशी असणाऱ्या प्रज्ञा हिने जादूटोणा करणाऱ्या भूषण बापू काळे याला तब्बल 50,000 रुपये दिल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे। तसेच या प्रकरणात धुळे येथे होमगार्ड म्हणून कार्यरत असणाऱ्या सचिन दौलत जाधव वय 19 वर्षीय, जयेश अनिल जगताप आणि 2 अल्पवयीन मुलांचा देखील समावेश असल्याचं समोर आलं असून पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतलंय। ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले, धुळे। याच्यामध्ये तपासामध्ये असं पुढे आलेलं आहे की एक भूषण बापू काळे हा एक स्वतः मांत्रिक स्वतःला समजतो आणि तो विविध आजार बरा करून देतो असं तो लोकांना फसवत आहे। आणि यांच्याबरोबर जे अजून 4 लोक होते त्याच्यापैकी एक सचिन दौलत जाधव हा होमगार्ड आहे आणि एक जयेश अनिल जगताप हा वयवर्ष 19चा हा मुलगा आहे आणि 2 इतर अल्पवयीन मुलं याच्यामध्ये सहभागी होते। जेव्हा पूजाचा पती म्हणजे कपिल बागुल हा या मांत्रिकाकडे गेला तेव्हा त्यांचं असं ठरलं की पूजाला काहीतरी इंजेक्शन देऊन त्यांना मारायचं आहे। मग या मांत्रिक काळेने सर्व प्लॅन केला आणि त्याने ते इंजेक्शन वगैरे प्रोक्योर करून या अल्पवयीन मुलांना तिथे पाठवून त्यांच्यामार्फत पूजाला त्यांनी इंजेक्शन दिलं आणि त्याच्यानंतर ते तिथून पसार झाले। याच्यामध्ये आपण या अगोदर 4 लोकांना अटक केलेली आहे आणि आता मांत्रिक प्लस इतर 3 अशा आम्ही 4 त्याच्यामध्ये ताब्यात घेतले। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।